त्यांनी तुम्हाला असं बोललं असेल तर मला सांगा, तर निश्चितपणे तोही विचार करू. विचार करता का त्यावर? नाही, त्यांनी असं काही बोललंच नाही आहे. त्याच्याबद्दल तर जेव्हा त्यांनी बोललंच नाही त्याच्याबद्दलची चर्चा करण्याची काही गरज मला नाही आहे. त्यांनी म्हटलं होतं की मला मल्लिकार्जुन खरगे यांचं पत्र होतं म्हणून मी काही ठिकाणी समर्थन दिलं, अशा पद्धतीचा उल्लेख काल त्यांनी पत्रकार परिषदेत केलेला. खरगे साहेबांनी काय काय पत्रव्यवहार केलेले ते पत्रव्यवहार माझ्याजवळ आहे. त्यामुळे दिल्लीचं नाव सांगून काही गोष्टी लपवायच्या असा काही प्रयत्न असेल तर मला माहिती नाही, तो त्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे मी आज त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही, पण योग्य वेळेस योग्य गोष्टी आम्ही मांडू. काय काय झालं 5 जागेचं ज्या उर्वरित 5 जागा आहेत त्याचं तुम्हाला नावं द्यायचे, त्यांना असं काही बोलून वरिष्ठांचे आदेश? नाही, कोणीच अजून असं काही चर्चा झालीच नाही. 2 गोष्टी आमची महाविकास आघाडी आहे. महाविकास आघाडीमध्ये आम्हाला पाठिंबा आणि दुसऱ्यांना पाठिंबा नाही असं नाही चालत. द्यायचा तर सगळ्यांनाच पाठिंबा द्यावा लागेल. त्याच्यामुळे मी मुद्दाहून आज त्यांच्याबद्दलचं काही वक्तव्य या ठिकाणी करायला मी करणार नाही, पण योग्य वेळेस हे सगळ्या भूमिका आम्ही मांडू. साताऱ्याच्या जागेला पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा आहे, नेमकं चिन्ह काय असणार? अजून कुठलीच चर्चा आमच्याकडे आलेली नाही आहे, त्याच्यामुळे आता ती चर्चा करण्याचं काही कारण नाही. काल जयंत पाटलांसोबत बैठक झाली त्यांची, आघाडी म्हणून चर्चा झालीच असेल ना, तर त्याला काही अडचण काय? तुमचा भाजपचा छुपा संबंध आहे असा प्रकाश आंबेडकरांनी आरोप केलेला आहे आणि नांदेडमध्ये मॅच फिक्सिंग झाल्याचं यावर कोणाचा कोणाशी संबंध आहे ते योग्य वेळेस आम्ही मांडू. 2 दिवस थांबा, योग्य ठिकाणीच मांडू. बरं, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दौऱ्यावर आहे, आचारसंहिता सुरू आहे, काय करायचं ते शासकीय कार्यक्रम आहे? निवडणूक आयोग त्याच्यावर लक्ष घालेल आणि शासकीय कार्यक्रम करत असतील तर ते आचारसंहितेमध्ये येते. आज काँग्रेसला